हाय फ्रेंड्स, हा जो व्लॉग आहे ना ते 2-3 महिन्या अगोदरचा आहे. जेव्हा आम्ही नाशिकला, त्र्यंबकेश्वर वगैरे वणीला तेव्हा गेलो होतो तेव्हाचा बनवलेला आहे. आणि हा माझा ना जुन्या फोनमध्ये होता म्हणून याच्याकडे लक्षच गेलं नाही माझं. आत्ता कुठे मला म्हणजे लक्षात आलेलं आहे. तर मी खूप सुंदररित्या शूट वगैरे केलेलं आहे. आणि नाशिक खूप छान आहे बरं का. तिथे सीतारामाचं वगैरे खूप सुंदर अशी म्हणजे कुटिया वगैरे सर्व काही आहे आणि ते सर्व आम्ही पाहिलेलं आहे. ते ह्या पण ब्लॉगमध्ये आहे आणि दुसरा पण ब्लॉग येणार आहे त्र्यंबकेश्वरचा. ते पण मी म्हणजे शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर नक्की बघा हा व्लॉग तुम्ही, खूप सुंदर आहे. पाणी बघ छान आहे वॉटरफॉल. कुठलं जात असेल पाणी बरं तिथलं? तिकडून जाऊच का तिकडून जायचे. चला जायचे तिकडून. आणशे फोटो काढायला. काय झालं? काय नाही करत. हो का, आम्ही ह्याला लक्षच केलं इथं. वानर, ह्याला वानर म्हणतात. वानर आहेत वानर. हे बघा, तिथे दिसायला सप्तशृंगी मातेचं मंदिर. बा त्याने काय करते तुला? वानर 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 काही नाही करत. बस आहे काळू म्हणाय. इकडे हे बघा वाट अशी आहे की लय डेंजर वाट आहे. रस्ता बघा, पाणी असं चाललंय. डेंजर डेंजर. तिकडं जायचंय त्या पुलावर. पाण्यातूनच जावं लागतंय. सुंदर आहे बर का, खूप छान आहे. चलो. हे बघा पाणी जे वॉटरफॉलचं येते ना, इथून चाललंय ते वरून कुठून येईल काही कळ ना. दमानं चला. वाव कसलं सुंदर आहे. अरे दमान. पाणी पाय स्टाईल येतो असं चालले पाणी. तिकडे वॉटरफॉल तयार व्हायला लागले. कसलं भारी आहे बघा. लय सुंदर वाटायला लागलं. एवढं सुंदर वाटायलंय ना, कुठं वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटायलंय. एवढं भारी. जंगल 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 वाटायलंय म्हणून आणशील. चला चला चला. खरं नेचरचा आनंद. कुठं काढू? हा चल. व्हिडिओ प्लस फोटो आहे माझ्यामध्ये ऑप्शन. व्हिडिओ प्लस फोटो. ये चल दमानी. चला आम्ही निघतो. बघा रस्ता किती छोटू छोटूस आहे. थांब रे, मला पाडशील बरं का हर्षू. चला. वॉटरफॉल इथून सुरू झालेला आहे. इथून ते हे बघा इथं चाललेलं आहे. इकडे खाली येलो. चल. चालू आहे फोटोशूट अंशू आणि हर्षूचा. इकडे अंशू तू इकडून थांब. इकडे सारखा. हे आहे बसण्यासाठी, व्ह्यूज बघ पाहण्यासाठी. हे आहे छोटूस काय म्हणतात, छान केलेलं आहे. चला व्ह्यू पाहण्यासाठी. ऑलरेडी हर्षू बसलेला आहे. हे पहा, हे तुटले पण घर आहे छोटूस. पाऊस वगैरे आला तर थांबण्यासाठी केलेले. या ठिकाणी आता आरतीला सुरुवात होत आहे. कृपया वरती यायचं आहे. गोदावरी नदी. थोडं पटापट घ्या.
या साईडला उभे राहा, मध्ये जा, मध्ये चला. तिथे मध्ये जा, जा सगळे मध्ये. दोरीच्या मध्ये आता कोणी येऊ नका. श्री गंगा गोदावर्यै नमः. आचमनीयं समर्पयामि. वाहती नदी आहे, वाहती. श्री आपण येतो सोडायचं मध्ये, सोडायचं मध्ये घेऊ. हा आरती चालू आहे. गोमुखातून पाणी येले, वर कसं येत असेल पाणी ते पहा. गोमुखातून पाणी येले, गोदावरी नदी खूप सुंदर आहे बरं का. खूप म्हणजे खूप छान आहे. दिगंबर मंदिर गोदावरीचं. इथे आहे दिवा लावणार आहे मी. द्या एक दिवा. खूप भारी आहे बरं का. खूप म्हणजे खूपच. आरतीसाठी उभं राहायचं आहे. जे भाविक बसले आहेत त्यांचे उभं राहायचे. समिती अनुरोध आहे. जे भाविक शिवच्या बसल्यावर खरी होणाऱ्या समितीने आरती केली आहे. श्रीराम इथे ना खूप सुंदर अशा रीत्याने ना गोदावरीची आरती वगैरे होत होती आणि सॉन्ग चालू होतं म्हणून मी त्याला स्किप केलेला आहे. अशा ठिकाणी गेलं ना एवढं प्रसन्न वाटतं ना, खरंच येऊच वाटत नाही. इथून दिवसा जर गेलो असो ना आणि थोडं म्हणजे कपालेश्वर ना, कपालेश्वर मंदिर.
थांबा 2 मिनिट. इथं टाकायचे का वरी टाकायचं त्याच्यात. वर होय टाका. हळूहळू पडते जे करा. करा. खूप छान मंदिर आहे, खूप सुंदर. बघा नागोबा. हे आहे मंदिरचं स्ट्रक्चर. नंदी होता ना तिथं. कुठं हे राम सीता. हे बनवलेलं आहे. हे राम सीतेचं सिनेमॅटिक बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे ना पण सीता. हे आहे गोशाला. इकडे आहे. चला आगे बढ़ो. आणि चल खाऊ घातलं. चलो होय. खाऊ घातली की 20 रुपये. छोटूशा मंदिरची किती छान पूजा केली. हात धर तू. पाणी चल. सामने येऊन इकडून निघ. बस सुंदर इकडून ये, इकडून. चांगली बनते. इकडे बघा. जय करा. काळाराम मंदिर आहे. काळाराम मंदिर. काळाराम. ए थांबा. गणपतीचे काय हाल आहेत बिचारे. मध्ये पण नाही टाकले, सगळे बाहेर आहेत. हे तपोवन आहे जे की रावणाच्या बहिणीचं नाक कापून फेकलेलं आहे लक्ष्मणाने. हे तिथे झेंडा आहे ना, तिथे फेकलेला आहे म्हणून तिथे आहेत. आता ते बघा तिथे आहेत राम लक्ष्मण. सीता दिसणार नाही. ते बघा गणपतीचे काय हाल आहेत. मला नावाच आठवत नव्हतं म्हणून मी सांगितले नाही. तपोवन नाव आहे. तपोवन भूमी. ते झेंडा दिसतोय ना, तिथे रावणाच्या बहिणीचं नाक कापून फेकलेलं आहे लक्ष्मणाने. तीच पाणी वाहत पाणी आहे ना गणपतीचे. बघ का. चला आम्ही आलो तपोवन. तिकडे जायचं. अलीकडून ये रे. गोदावरी नदी आणि नर्मदा नदीचा संगम आहे. इथे महादेवी जायला वाटतं. ह्या झेंड्यापाशी सुर्पनखेचा नाक कापून फेकलेला आहे लक्ष्मणाने. तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूरदा. लक्ष्मणानं. मग कोण? रामन नाही, लक्ष्मणानं. हॉटेलमध्ये त्याचा कारनामा सांगते मी हॉटेलवर गेल्यास तुम्हाला. हे बघा ह्या हॉटेलमध्ये आलो. हॉटेल AAA. हे आहे हॉटेल.
प्रत्येक देशाचं बघा. ऑस्ट्रेलियाला 4 वाजलेत, मलेशियाला 1:15, दुबईला किती 5:30, इंडियाला 11:15. काय ते लंडनला 6:15, न्यूयॉर्कला 1:15, ब्राझीलला 5:45. देशवाईज लावलेले आहेत वॉच, घड्याळ टायमिंग. ते बघा मिरर कसला भारी आहे. मिरर मला हे लय आवडलं टायमिंगचं बरं का. अंशूची नाटकं फायनली पोहोचली. कोण ही आहे का? ये है रूम. रूम इथं तर मी दिसलाली. गॅलरी उघडणार नाही का? चला तर खूप सुंदररित्या देवदर्शन वगैरे झालेलं आहे आणि मी माझ्या ब्लॉगला ना इथेच एंड करते. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.